पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या 10व्या भागामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, जडो आणि प्रीत जडो नामी, जडो आणि प्रीत जडो नामी, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कैलासराना शिवचंद्रमौळी फणीन्द्रमाता मुकुटीधराळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभू मदकोनतारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नम पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, आजच्या 10व्या भागामध्ये सूत मुनी शौनकादिक श्रोत्यांना नैमिषारण्यमध्ये सांगतात की भगवान शिवांची कृपा आगाध आणि अलौकिक अशा प्रकारची असते. नव्हे तर शिवभक्ताचा महिमा सुद्धा जो आहे तो जगावेगळा अशा प्रकारचा महिमा आहे. हे सांगत असताना आजची कथा त्या ठिकाणी सांगू लागलेली आहे. अनर्थ देशामध्ये देवरथ नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्या देवरथ ब्राह्मणाला शारदा नावाची एक कन्या होती. एकुलती एक मुलगी शारदा लहानाची मोठी झाली, उपवर झाली, सुंदर अशी सुलक्षणी मुलगी. आणि तिच्यासाठी वर संशोधन करत असताना पद्मनाभ या नावाचा एक ब्राह्मण पुत्र सुलक्षणी असा त्याला मिळाला. त्या पद्मनाभ ब्राह्मण पुत्राबरोबर शारदा आपल्या मुलीचा विवाह त्या ब्राह्मणाने करून दिला. कालांतरानं काही दिवस गेले. तो जावयासह त्या ठिकाणी मुलीचं सासरवाडीमध्येच राहत होता. म्हणजे आपल्या सासरवाडीला तो राहत होता पत्नीसह. असे काही दिवस गेल्यानंतर प्रारब्धाची गती, होणाऱ्या गोष्टी प्रारब्धामध्ये ते काही कोणाच्या हातात नसतात. त्रिकाळ संध्या करण्याचा त्याला नियम होता आणि संध्यावंदन करण्याकरता म्हणून नदीवरती तो गेला असताना सायं संध्या म्हणजे रात्रीची संध्याकाळची संध्या करून परत येत असताना वाटेत त्याला दिसलं नाही, एका नागाने त्याच्या पायाला दंश केला. अत्यंत विषारी असणारा तो नाग होता. दंश करता क्षणी त्या ठिकाणी तो डोळे पांढरे करून मृत झाला, प्राण गेला त्याचा. काही बाकीचे सोबत होते त्या लोकांनी बघितलं. सगळ्या गावामध्ये आरोळे झाले. गावात सगळ्या बातमी पसरली की असा असा त्या देवव्रत ब्राह्मणाचा जावई मरून पडलेला आहे, साप चावलेला आहे. सगळा शोक करत त्या ठिकाणी सगळे आले. तो देवव्रत ब्राह्मण, त्याची पत्नी, त्याची मुलगी शारदा हे सगळे त्या ठिकाणी शोक करत आलेले आहेत. अतिशय शोक केला आणि आता झालेल्या गोष्टी काही बदलू शकत नाहीत. त्या मृत ब्राह्मणाच्या प्रेताचा अग्निसंस्कार सगळ्यांनी मिळून केला. अकाली वैधव्य प्राप्त झालेली मुलगी, अतिशय वाईट वाटलं त्याला. आता त्या मुलीला घेऊन घरी आले. कसे तरी दिवस काढू लागले. भगवंताची कृपा, भगवंताचं नामचिंतन
ह्याच्या योगानं दिवस क्रमत होते. अशा अवस्थेमध्ये काही बरेच दिवस गेले आणि त्यानंतर काही कामानिमित्तानं सगळी घरची मंडळी म्हणजे आई वडील भाऊ हे सगळे काही कामानिमित्तानं बाहेर गेलेले होते आणि ती जी शारदा होती विधवा झालेली ती घरामध्ये एकटीच होती त्या दिवशी. आणि अशा वेळेला दुपारची वेळ होती आणि एक नैध्रुव नावाचे ऋषी त्या ठिकाणी सहज आपल्या शिष्याबरोबर आले. ते दोन्ही डोळ्याने अंध होते, पूर्ण दृष्टी नव्हती त्यांना. त्यांचा शिष्य त्यांना हाताला धरून घेऊन जात होता. दुपारची वेळ होती, काही भिक्षाटना करता म्हणून त्या दारासमोर बरोबर उभे राहिले. भिक्षा याचना केली. त्या शारदेनं दोघांना आतमध्ये बोलवलं, बसण्याकरता आसन वगैरे दिलं, थंड पाणी प्यायला दिलं, शुश्रूषा केली. त्यांना हवं नको ते अशा प्रकारचं खाणं पिणं काय असेल ते त्याप्रमाणे दिलं. ते ऋषी संतुष्ट झाले आणि त्या ऋषीने त्याला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती हो, पुत्रवती हो, असा आशीर्वाद त्यांच्या मुखातून बाहेर पडला. ती शारदा हसू लागली, खेदही करू लागली. म्हणले, महाराज तुम्हाला माझी अवस्था दिसत नाही, तुम्हाला दृष्टी नसल्यामुळं तुम्ही मी कशी आहे काय बघू शकला नाही मला, त्यामुळे तुमच्या तोंडातून असा आशीर्वाद बाहेर पडला. मी विधवा झालेली आहे, माझा पती त्या ठिकाणी सर्पदंशाने मृत्यू पावलेला आहे आणि अखंड सौभाग्यवती आणि पुत्रवती हा आशीर्वाद तुम्ही मला दिला कसा काय. तेव्हा त्या ऋषींच्या लक्षात आलं की आपण आता बोलून गेलेलो आहे, मुखातून आशीर्वाद बाहेर पडलेला आहे. असं म्हणतात की तोंडातून बाहेर पडलेला शब्द आणि धनुष्यावरून सुटलेला बाण एकदा सुटला तर परत मागं घेता येत नाही, एवढी शब्दाला किंमत होती पूर्वीच्या काळामध्ये. आता आपण 2-2 मिनिटाला शब्द बदलतो, त्यामुळे आपल्या वाचेमध्ये ताकद राहिलेली नाही. आणि त्यांनी सांगितलं, मुली माझ्या तोंडातून हे शब्द गेली गोष्ट खरी, परंतु म्हणले माझं त्या ठिकाणी तपश्चर्या आघात आहे, माझं पुण्य आघात आहे आणि त्या पुण्याच्या योगानं मी दिलेले शब्द हे वाया जात नाहीत. भगवंत काहीतरी त्याच्यावरती मार्ग काढेल. आता मुली मी या तुझ्या घरीच थांबतो आणि एक व्रत तुला करायला सांगतो. ते तू व्रत 1 वर्षभर करायचं आहेस. उमामहेश्वर व्रत त्या नैध्रुव ऋषींनी शारदेला सांगितलं की प्रत्येक सोमवारी दिवसभर उपवास करायचा, सायंकाळी षोडशोपचार भगवान श्री शंकर पार्वतीची पूजा करायची, ब्राह्मण पूजन करायचं, सुवासिनी पूजन करायचं, त्यांना अन्नदान करून आपण मग भोजन करून त्या व्रताची सांगता करायची. असं 1 वर्षभर ते व्रत कर. ते करेपर्यंत मी तुझ्या तिथं झोपडी बांधून तुझ्या अंगणातच राहतो. म्हणून ते नैध्रुव ऋषी आपल्या शिष्याबरोबर तिथंच राहिले. शिवषडक्षरी मंत्राचा त्यांनी त्याला बोध केला. उमामहेश्वर व्रत तिला करण्याचा विधी, पूजेचा विधी सगळा यथासांग करून तिच्याकडून ते सगळं व्रत करून घेत होते. असं 1 वर्षभर व्रत केल्यानंतर त्या ठिकाणी व्रताची उद्यापन सांगता केली ऋषींनी त्यांच्या विधियुक्त नियमाप्रमाणे. आणि सांगता झाल्यानंतर सगळे यथास्थित पूजामध्ये विधी वगैरे झाला. सायंकाळची जेवण वगैरे होऊन सगळे बसलेले होते. ती शारदा आपल्या गुरूंच्या जवळ म्हणजे त्या ऋषींच्या जवळ बसलेली होती. तेवढ्यात भगवान अकस्मात देवी जगदंबा पार्वती माता त्या ठिकाणी प्रगट झाल्या. दिव्य अलौकिक असं तेजपुंज रूप त्या भगवती पार्वती मातेचं फक्त त्या ब्राह्मण म्हणजे ऋषींना आणि त्या शारदेला दोघांना दिसत होतं. आणि त्या तेजामुळं त्या नैध्रुव ऋषींचे असणारे डोळे गेलेले होते, त्यांना दृष्टी प्राप्त झाली त्याच क्षणी. आणि पार्वती मातेचं दोघांनी दर्शन घेतलं. पार्वती मातेने विचारलं, कशा करता माझी आराधना केली, काय अपेक्षित आहे. तेव्हा त्या ऋषींनी शारदेचा सगळा वृत्तांत सांगितला की म्हणे हिची अशा अवस्था झालेली आहे, लग्न होता क्षणी विधवा झालेली आहे आणि माझ्या तोंडातून आशीर्वाद गेलेला आहे. माते तुला अशक्य असं काही नाही, तू काही करू शकतेस, तेव्हा माझ्या मुखातून गेलेला आशीर्वाद खरा झाला पाहिजे. पार्वती मातेने सांगितलं, तुमचं बरोबर आहे, परंतु म्हणले काही गोष्टी ज्या आहेत त्या अटळ असतात, त्या गोष्टीमध्ये बदल करणं हे देवांना सुद्धा शक्य नसतं. काही असे नियम आहेत सृष्टीचे.
म्हणजे हिच्या बाबतीत काय इतिहास आहे ऋषीने विचारलं. तेव्हा पार्वती मातेने सांगितलं, मागच्या जन्मामध्ये ही एका द्रविड देशामध्ये एक ब्राह्मण कन्या म्हणून जन्माला आली आणि तिचा एका ब्राह्मणाबरोबर विवाह झाला. तिचं नाव भामिनी होतं आणि ज्याच्याबरोबर विवाह झाला त्याची पहिली एक पत्नी होती, म्हणजे दुसऱ्या विवाहाची पत्नी होती. त्या काळात अनेक विवाहाला परवानगी होती, तेव्हा ही दुसरी पत्नी होती. परंतु हिचं लावण्य, हिचं रूप, हिचं असणारं सौंदर्य, या सगळ्या गोष्टी इतक्या मोहक होत्या आणि आपल्या त्या मोहजाळामध्ये आपल्या पतीला हिनं अडकवलं आणि पूर्ण आपल्या अधीन करून घेतलं. आणि जी पहिली पत्नी होती तिची आणि याची ताटातूट केली, तिच्यापासून दुरावा केला आपल्या पतीला आणि तो आपल्या पूर्ण अधीन करून घेतला. ती तळमळायला लागली, दुःखी झाली आणि दुःखी होऊन तिने शाप दिला की तू पुढच्या जन्मी विधवा होशील, तुला पतिसुख मिळणार नाही, असा शाप देऊन ती पहिली स्त्री त्या ठिकाणी मरून गेली. त्यानंतर हिच्याच अधीन पती झाला, ही संपूर्ण सुखाची वैभवाची मालकीन झाली. परंतु तिथंही दुर्दैव आड असं आलं की शेजारीच एक राहणारा वाईट वृत्तीचा एक पुरुष होता, व्यभिचारी पुरुष होता. त्या पुरुषाची नजर तिच्यावर गेली, त्याचं मन तिच्यावरती गेलं आणि तिची अभिलाषा मनामध्ये धरून तो सतत त्या ठिकाणी ती प्राप्त व्हावी असं जपत होता मनामध्ये. एक दिवशी एकांत बघून त्या परपुरुषानं धाडसानं तिचा हात धरला आणि आपल्या मनातली अपेक्षा बोलून दाखवली. तेव्हा ती सात्विक होती आणि रागानं असा झिडकारला त्याला, डोळे वगैरे मोठे करून बघितलं, रागानं झिडकारला. त्याच्या लक्षात आलं की हे आपल्या हातातलं काम नाही आहे, ही गोष्ट आपल्याला शक्य नाही जी मनात आपल्या आहे ती. परंतु त्याच्या ठिकाणी एक गुण होता की तो जबरदस्ती करणाऱ्यातला नव्हता, दांडगावा करणाऱ्यातला, जबरदस्ती करणाऱ्यातला तो माणूस नव्हता. त्याला सहजगत्या ती प्राप्त व्हावी अशी अपेक्षा होती. पण तिने झिडकारलं, पण हे मनामध्ये झुरायला लागलं. तिची अपेक्षा करून ती प्राप्त व्हावी, तिची भेट व्हावी, तिचा सहवास मिळावा, तिचा भोग मिळावा, अशी अपेक्षा करून झुरत 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 ते त्या ठिकाणी मरून गेलं. ते म्हणजे तोही तशा मेला आणि ती पहिली स्त्री पतीची तिची असणारी सवत ती शाप देऊन मेली. कालांतरानं ती भामिनी मरण पावली आणि पुढं ही शारदा म्हणून जन्माला आली. मागच्या जन्मामध्ये ज्या परपुरुषाने हिची अभिलाषा केलेली होती, प्राप्त व्हावी म्हणून जो जपत होता, तोच तिचा पती झाला पद्मनाभ या नावानं. आणि मागच्या जन्मात तर सूड उगवला त्यानं आणि थोडक्यात अवधीमध्ये तो निघून गेला. त्याला सूड उगवायचा होता, तो सूड उगवण्याकरता या जन्मामध्ये तो पती झाला आणि थोडी संगत करून त्या ठिकाणी हिला विधवा करून निघून गेला. सवतीचा असणारा शापही होता, त्यामुळे ही वैधव्य प्राप्त झालेला आहे. केलेल्या कर्माचं फळ कोणालाही चुकत नसतं, त्यामध्ये आम्ही देवही बदल करू शकत नाही असं जगदंबेनं सांगितलं. परंतु तुम्ही आता आशीर्वाद दिलेला आहे आणि हिनं माझी आराधना केलेली आहे, पूजा केलेली आहे, त्या पूजेचं फळ म्हणून तिला काहीतरी देणं हे माझं कर्तव्य आहे. पार्वती मातेने सांगितलं की द्रविड देशामध्ये जो मागच्या जन्मातला हिचा जो पती होता तो अजून जिवंत आहे. ही मरण पावली, पुन्हा जन्माला येऊन तरुण झाली, लग्न झालं, विधवा झाली, परंतु मागच्या जन्मातला जो पती होता तो अजूनही जिवंत आहे. तेव्हा आता एक होईल म्हणले, तो मागच्या जन्मातला पती हिच्या स्वप्नामध्ये येईल आणि स्वप्नामध्ये दोघांचा समागम होईल. एकमेकांना स्त्री पुरुषाच्या सुखाचा लाभ स्वप्नामध्ये यांना प्राप्त होईल. त्यालाही पत्नी सुख हिच्यापासून मिळेल, हिलाही पतीचं सुख त्याच्यापासून स्वप्नामध्ये मिळेल आणि स्वप्नामध्ये झालेल्या समागमातून हिला गर्भधारण होऊन एक तेजस्वी विद्वान पंडित असा मुलगा हिच्या पोटी जन्माला येईल असं पार्वतीनं वरदान दिलं. आणि पार्वती माता अदृश्य झालेले आहेत. दिलेल्या वचनाप्रमाणे तो पूर्वजन्मेचा पती हिच्या स्वप्नामध्ये रोज येऊ लागला, रोज तिला समागमाचं सुख देऊ लागला आणि त्यालाही आनंद होत होता, यालाही आनंद होत होता. त्यालाही तसं स्वप्न पडत होतं. तिथं 400-500 किलोमीटर अंतरावरती गाव, परंतु त्यालाही समान स्वप्न पडायचं आणि हिलाही एकसारखं स्वप्न दोघांना पडायचं आणि दोघंही आनंदित होत होते त्या एकत्र येण्यामुळं. करता करता स्वप्नातल्या समागमाच्या योगानं गर्भधारणा झाली
तुम्ही म्हणाले इम्पॉसिबल आहे, कसं शक्य आहे? पण दैवी चमत्कारामध्ये काही साधू संतांच्या ऋषीमुनींच्या आशीर्वादामध्ये काही ताकद वेगळी आहे की काय करू शकतील हे सांगता येत नाही. जे आपल्या बुद्धीला अतर्क्य आहे, जे भौतिकशास्त्र ज्या गोष्टी मान्य करू शकत नाही अशा गोष्टी चमत्कार म्हणून घडत असतात. त्या कशा घडतात ते आपण नाही सांगू शकत, त्याच्या तर्क त्या ठिकाणी चालत नाही. पण अशा काही गोष्टी घडतात विचित्र, बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. आणि ब्राह्मणाचा शाप किंवा ब्राह्मणाचं वरदान ही दोन्ही वाया जात नाहीत. ब्राह्मणाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर हे देखील ब्रह्मशापाला घाबरतात आणि ब्राह्मणाच्या आशीर्वादाची अपेक्षा करत असतात. म्हणून भगवान विष्णूने सुद्धा भृगु ऋषी त्या ठिकाणी कोपून आलेले होते, रागावून आलेले होते. आणि आता ते काय करतील हे देवाला भीती वाटली. त्याने अशी लात मारली छातीवर देवाच्या. ती लात सुद्धा भगवंताने झेलली. का? तर म्हणले एखाद्या शापापेक्षा हे बरं म्हणले. म्हणजे एवढं ब्रह्मवचनामध्ये सामर्थ्य होतं पूर्वीच्या काळात. ते ब्राह्मण तसं आचरणही करत होते, तसं वागतही होते, ती शक्ती होती. त्यामुळं बाकीची लोक मग सगळी नावं ठेवायला लागली. विधवा असून पोट आलं बघा, गरोदर झाले बघा, अमुक तमुक. आता काही लोकांच्या तोंडाला एक हात लावायचा कोणाच्या, अधवा तधवा बोलायला लागले. घरचेही बोलायला लागले, कुटुंबातली सगळी माणसं. तेव्हा आकाशवाणीच्या द्वारा सांगितलं गेलं की ही सत्य आहे आणि पतीचाच गर्भ आहे, तुम्ही तिच्यावरती दोषारोप करू नका. पण लोक काही ऐकायला तयार नाहीत. दुसऱ्यांदा परत आकाशवाणी झाली तरी ऐकलं नाही. तिसऱ्यांदा जगदंबेनं सांगितलं हिच्या बाबतीत जर काही अधवा तधवा कोण जर बोलेल तर त्याचे जिभेचे 2 तुकडे होतील आणि जिभेमध्ये किडे पडतील. असं सांगितल्यानंतर काही माणसं घाबरले, बोलायचं बंद झाले. पण जे दुर्जन होते, कुटाळ होते, निंदा करणं हा ज्यांचा धर्मच, ती लोक पुन्हा निंदा करू लागले. त्यांच्या त्या ठिकाणी मुखामध्ये किडे पडले, असं कवीने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि मग यथावकाश तिला पुत्रप्राप्ती झाली. मुलगा सुलक्षणी चांगला मुलगा जन्माला आला. आणि तो मुलगा थोडा मोठा झाल्यानंतर गोकर्णाच्या यात्रेला त्या मुलाला घेऊन शारदा तिकडे गोकर्ण यात्रेला गेलेली आहे. तिथं यात्रा वगैरे करून भगवंताचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर त्या ठिकाणी तो जो पती होता, जो स्वप्नात येत होता, पूर्वजन्मीचा पती, तोही गोकर्णाला त्या ठिकाणी आलेला होता, द्रविड ब्राह्मण. त्या दोघांची नजरानजर झाली. एकमेकांना एकमेकाची खून पटली. त्यालाही कळालं ही पूर्वजन्मातली आपली पत्नी आहे, तिलाही कळालं तो आपला पूर्वजन्मीचा पती आहे. पण आता या जन्मामध्ये शरीर वेगवेगळं आहे ना, तो संबंध कसा मान्य करायचा? दोघं साशंकित झाले. स्वप्नामध्ये तर एकमेकांना रोज भेटत होते, पण आज प्रत्यक्षात भेट झाली, साशंकित झाले. तेव्हा जगदंबेनं दृष्टांत दिला की हा तुझा पूर्वजन्मीचा सत्य असणारा हा पती आहे. तू तुझ्या मुलाला याच्या स्वाधीन कर, त्याचं नाव दे मुलाला, आणि 4 महिने तू त्याच्याजवळ जाऊन राहा त्याच्या घरी. परंतु त्याचा शरीर स्पर्श प्रत्यक्षात फिजिकली हा तू त्याच्या संबंधात येऊ नकोस. फक्त त्याची सेवा कर, त्याचं असणारं पती म्हणून दर्शन घे, पण तू शरीर संबंध त्याच्यासोबत तू प्रत्यक्षात करू नकोस, असं जगदंबेनं सांगितलं. त्याप्रमाणे मुलाला त्यांनी त्याच्या ताब्यात दिलं. मुलाला त्याचं नाव लावलं गेलं शारदापुत्र म्हणून. तो मोठा विद्वान पंडित म्हणून त्या ठिकाणी द्रविड देशामध्ये प्रसिद्ध झाला. महान असा विद्वान आणि तपस्वी असा तो शारदापुत्र या नावानं प्रसिद्ध झाला. 4 महिने राहिल्यानंतर पतीचाही अंतकाळ जवळ आला. त्या वेळ काळ आल्यानंतर त्याचं देहपतन झालं. त्याचबरोबर हिनंही त्या ठिकाणी आपला पतीच असा मानून त्याच्यासोबत सहगमन केलं आणि दोघंही त्या ठिकाणी दिव्य देह प्राप्त करून भगवान शंकरांचं पार्वतीचं चिंतन करत 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 त्या ठिकाणी शिवपदाला जाऊन प्राप्त झाले. कैलास पर्वतावरती भगवान शंकरांच्या स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप होऊन अक्षय आढळ अशा प्रकारची सुखाची प्राप्ती त्या दोघांना प्राप्त झाली. अशा प्रकारची कथा सूतमुनींनी या 10व्या अध्यायाच्या निमित्तानं सांगितलेली आहे. ती श्रीधर स्वामींनी मराठी भाषेमध्ये आम्हाला शिवलीलामृत ग्रंथामध्ये सांगितली. त्या कथेचा सारांश भाग थोडक्यामध्ये
आपण या ठिकाणी आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथा कशी वाटली आपल्याला जरूर कळवा. त्याचप्रमाणे झालेली ही कथारूपी सेवा भगवान महादेवांच्या चरणी समर्पित करूया. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. भेटूया मंडळी पुन्हा उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.